धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील 74 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे आणि या सर्व सदस्यांचे अर्ज विक्रीसाठी आणि अर्ज देण्यासाठी या ठिकाणी धुळे शहरातील 6 विविध ठिकाणी अर्ज विक्री आणि अर्ज भरण्याचे ठिकाण करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दर्जाचे जवळपास 6 अधिकारी आणि 6 निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता आपण जर बघितलं धुळे महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीत आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी अर्ज विक्री होत आहे आणि या ठिकाणी अर्ज स्वीकारले देखील जाणार आहे। आतापर्यंत साधारण 3 दिवसामध्ये 1254 अर्जाची विक्री झालेली आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी कुठल्याही एका पक्षातर्फे किंवा अपक्ष असा एकही अर्ज आजपर्यंत या ठिकाणी दाखल झालेला नाही। त्यामुळे आता अवघे 3 दिवस उरलेले आहेत आणि अवघ्या 3 दिवसानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। कारण महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांचे उमेदवार ठरलेले नाहीत। महाविकास आघाडी झालेली आहे, महायुतीची अद्यापही जागा वाटप झालेला नाही। त्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात अर्ज विक्री झालेली असताना आता अर्ज भरण्याच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।